सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत गवंडी खर्डा म्हणजे खर्डा या गावातील लहानू भक्त आहेत आणि ते आपल्याला लहानूजी महाराजांचे त्यांना आलेले जे काही अनुभव आहेत ते अनुभव प्रसंग सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. भीमराव. सांगा. भीमरावजी अतकारी. अच्छा, मूळ गाव हे खर्डाच आहे. खर्डाच आहे. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला इथून सांगा सगळी माहिती. असं का? हो. लग्नापासून. अच्छा. याच्या आधी हे तिथे राहत होते, त्या मामापाई जात होते. हो. सातारगावून. मामा कोण? सूर्यभानजी. सूर्यभानजी लांजेवार. लांजेवार म्हणजे बाबाजीचे सेवक. हो. अच्छा. तर तिथून तुम्हाला ध्यास लागला. तर लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा जी तू. माझे मामा होते सूर्यभानजी लांजेवार. हो. आम्ही लहान लहान होतो, त्यांच्या खांद्यावर बसून जात होतो ते बाबाजीच्या दर्शनाले. टाकरखेडला. बरं. तर असं बरेच दिवस आम्ही पैदलची वारी करून जाऊ. हो. त्यावेळेस बाबाजी कोडूच्या घरी राहत होते. हे मकानं काही होते नाही. बरं. तर तेव्हापासून मला ध्यास लागला. हो. तर मी मग तिथं गेल्याच्या नंतर मामा असल्याच्या नंतर मुक्कामी पण राहू. हो. लहान असताना 12-13 वर्षात. बरोबर. तर मग स्वयंपाक करून बाबाजीला मी जीव घातलं. असं काय? बाबाजीने माझ्या डोक्यावर थापड मारली. हां. आणि मग आम्हाला वडील नव्हते. असं काय? तर त्यांना सांगितलं होतं माझ्या मामानं हां. का यांचा प्रतिभा बाबाजी आता कसा होईल म्हणे. हो. तर बाबाजी म्हणे लाईन आहे म्हणे. हां. लाईन असल्यावर कोणाला भीती नाही म्हणे. असं काय? 4 बाजूनं 4 चालले जाईल म्हणे. हो. तू त्याची काळजी करू नको म्हणे. असं. तेव्हापासून मग बाबाजीचा ध्यास लागला. हो. आम्ही त्याच्या सेवेत राहिलो. असं. सेवा करता करता मग भरपूर आता लग्न झाले. लग्न आमचे जुटले समजा. तेव्हा मग बाबाजीलाच माहिती पडलं. हो. माझ्या मामाले म्हणे घरी जाय म्हणे, तू पाहुणे येऊन राहिले. हां. नवरदेव नवरी घरी तयार झाली आहे म्हणे. असं काय? हो. मग मामा आले. हां. लग्न जुटलं, पत्रिका दिली बाबाजीले. बाबाजीनं तिरंजीचे दाणे तिचे सगळे सेवक लोक ते गुलाबराव होते. गुलाबरावचे आकार. हो. हो. बरं. त्यांना सगळ्याला पाठवलं. लग्न पार पडला. दर्शनाला गेलो. हो. दर्शनाला गेल्याच्या नंतर यायला लागली सेवा. मग दर्शनाला गेल्याच्या नंतर काही दिवस लोटले. 12 महिने झाले त्याच्याहून. हो. मग मला खूप बिमारी झाली इथं आल्याच्या नंतर. असं. पहिले लोक जाणते गुणते होते ना. हो हो हो. ते काही बरं दिसलं नाही कोणाला. तर मग माझ्या अंगावर सर्प, इंचू, विस्तो सगळंच काही यायला लागलं. बरं. तर मग काही तिथून 2-3 महिन्यानं लगेच पहिली आखाडी आली. तेव्हापासूनच चालू झालं. असं काय? मग बाबाजीची धावा केली. हो. बाबाजीपाशी गेलो. बाबाजीनं ते पाहिलं. बाबाजी म्हणे काहीच होत म्हणे लाईन्या. करण थकन म्हणे. लाईन्या तर लाईन्याचा मांडू काही मोडत नाही म्हणे. असं. लाईन्याचा मांडू मोडत नाही म्हणे. काही घबरावायचं काम नाही म्हणे. मग यायला बोलावलं. याच्या हाती तंबाखू दिला. एक फोटो दिला. 2 पुस्तकं दिले. बाबाजीचं जीवन दर्शन. एक मोठं पुस्तक. आणि शेला दिला बाबाजीनं. असं. बाबाजीला कोण शिला नारे दिलं होतं. तेच घेतलं. घे बे लाईन्या म्हणे. याची सेवा तुले लागली म्हणे. आजपासून सगळंच काही ठीक होईल म्हणे. पण काही दिवस अडचण जाईल म्हणे. असं काय? तर मग आता त्या बिमारीच्या मुळे खटला होता आमच्या घरी. मग आता पहिलेचे लोक काही माहिती घेत नव्हते कोण्या गोष्टीची. आणि बिमारी असल्यामुळे मग बाजूनं कोणतं काही वाईट वाटते ना. काही दिवस मग आम्हाला उपासक आहे ते पडायला लागले. पण मला सेवा होती. मी बाबाजीची धावा केली. तर ते बाबाजी मग काही असे पाठवायचे. प्रसाद हे पाठवायचे. पण आम्हाला वेगळंच वाटायचं का हे कोण पाठवलं असं बा. कळत नव्हतं ना. बरोबर. जेव्हा मग आणखी दर्शनाला गेलो तर बाबाजीने सांगितलं बिनधास. माझे सासरे गेले दर्शनाला. बरं. दुसऱ्याला सोबत घेऊ. माझ्या सासऱ्याला सांगितलं लाईना तांदळाचं काम नाही म्हणे. बिनधास म्हणे प्रसाद घ्यायचा म्हणे. उपाशी जर राहिलं तर लाईना तयार आहे म्हणे. असं. तर बाबाजीनं अशी अडचण आली होती आम्हाला एक वेळ. भर दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरी जेवायची अशी स्वयंपाकाची सोय नव्हती. असे आमच्या संकट आले होते. बरं. बाबाजीनं आमचे संकट पूर्ण केले. आम्हाला त्यांना जेवण पण पुरवलं. असं. जेवण जेवण तर होते तेथपर्यंत बाबाजीची धावा केली तेव्हा हजर आहे.
हो. मुलगी झाली 5 वर्षाची मुलगी झाली तर मुलीला दर्शन दिलं. हां. तिला म्हणे ज्यावेळेस लग्नाला आली त्यावेळेस म्हणे काळजी नको करू माझ्या शेजारात बसून तर ती शेजारातच बसवली. असं. आरीला दिली आहे. हो का? हो मतेच्या इकडे. कोणाच्याकडं? मते. अच्छा, मग हो प्रेसमध्ये होते ते. असं असं. मग अशी काळजी पडली होती 3 मुली आहे बा कसं काय होईन आपल्याला. हो. तर बाबाजीचे दर्शन घेतल्यावर बाबाजीने सांगितलं काही काळजी करू नको म्हणे, सगळं जीवन सुखात जाईन म्हणे, 3 बाजूला ती समजा होईल म्हणे, थोडीशी लाईनातच अडचण पडन म्हणे पण निघून जाईल म्हणे. त्याच्या आशीर्वादानं आता मुलाला थोडीशी गरिबी राहिली हो हो. पण ते भागून राहिलं. भागून. त्याच्याच ईश्वर कृपेनं हो. सगळं काही व्यवस्थित चालून राहिलं. म्हणजे जे शब्द बाबाजीनं काढले ते खरे झाले. बाबाजीने काढलेले खरी झाले. एक वेळ मध्ये पान लागलं होतं, बाबाजीची धावा केली, धावत आले असे संकटातून त्याचं वाचवलं. हो. पुन्हा मी बिमार पडली, त्या बिमारीतून वाचवलं येऊन. असं. आले तीर्थप्रसाद घेऊन आले, हो. त्याच्यातून पण मला वाचवलं. असं. अडचण कोणती अडचण जाय तर असं स्पेशल स्वप्नात येऊन सांगितलं, मंदिर आले म्हणे शेला लावायचा म्हणे, आपलं देवघर राहते बाबाजीने फोटो दिला होता ना, हो हो. आणि तिथं घंटाभर जायचं नाही म्हणे, उपाशी राहायचं नाही म्हणे, बाबाजी काय देते हेच पाहायचं म्हणे, लेखा लाईन आहे म्हणे. त्याची लाईनच बोली हो होती ना. हो. तर मग असं भरपूर टाटे. असं काय? जिवंतपणी बाबाजीनं एकदमच हे आम्हाला इच्छा पूर्ण अच्छा. केली. असं असं. मग आता आम्ही तेव्हापासून त्याच्या सेवेत लागलो. हो. तर त्याची सेवा आम्ही अजूनही करून चालू राहिलो. आहे. पण आता असं आहे, आता म्हातारं झालं, आता वर्षातून 2 वेळ जातो. हो. काल्यावर येतात. काल्यावर येतो, रक्षाबंधनच्या वेळेस आलो होतो आणि शिवरात्रीचा. आणि शिवरात्रीचा काला. असं. आणि आता मुलगीच आहे तर मग मधात येऊन जातो. हो, अदामदात. हो, मुलगाही जाते कधी कधी समजा. असं अशा पद्धतीची सेवा तुम्हाला जडली बाबा. अशी पद्धतीने सेवा जडली. हो. आणि अजूनही पण बाबाजीचं नाव घेताना बाबाजी हजरच आहे. हो, हजरच आहे. हजरच आहे. बरोबर. अजूनही त्याच्या इच्छेनं चालू आहे. संकटातून निवारण चालू आहे हो आमचं. हो. तर आजी, तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले आणि त्या काळातले जे सूर्यभानजी लांजेवार हे अगदी विश्वासू त्यांचे सेवकरी म्हणून होते, होते. आणि त्यांच्या भाची आहे तुम्ही. हो, भाची. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सत्संग लाभला बाबाजीचा. लागला बाबाजीचा. तर आज जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.